In this lecture, we have to see about dispensing pharmacy or what is mean by dispensing pharmacy. तर डिस्पेन्सिंग हा वर्ड आपल्या ब्रेनमध्ये आल्यानंतर फक्त आपल्या दिमागात एवढंच येत आहे की मेडिसिनला डिस्पेन्स करायचं आहे पेशंटला. बट डिस्पेन्सिंगचा अर्थ मेडिसिन फक्त डिस्पेन्स करणं नसतो, तर मेडिसिन कंपाऊंड करणं आणि नंतर पेशंटला देणं, हे दोन्ही मिळून डिस्पेन्सिंग तयार होते. तर ओल्ड एजमध्ये काय व्हायचं, डॉक्टर प्रिस्क्रिप्शन प्रिस्क्राईब करायचा आणि तो कोणाकडे द्यायचा, फार्मासिस्टकडे. मग फार्मासिस्ट काय करायचा, जे इन्ग्रेडियंट डॉक्टरनं प्रिस्क्राईब केले त्यांना मिक्स करून, पहिल्या काळामध्ये डोसेस तर जसे तसे नसायचे, तर डोस कंपनीने मॅन्युफॅक्चर केले नसायचे, तर फार्मासिस्ट डॉक्टरने दिलेल्या प्रिस्क्रिप्शननुसार मेडिसिन प्रिपेअर करायचा. मग फार्मासिस्ट काय करायचा, इन्ग्रेडियंट घ्यायचा, मिक्स करायचा, सगळं प्रिस्क्रिप्शन डोस प्रिपेअर करायचा. हे डोस प्रिपेअर झाला की तो नंतर पेशंटला द्यायचा. ही पूर्ण जी प्रोसेस आहे त्यालाच आपण डिस्पेन्सिंग म्हणतात. बट आताच्या मॉडर्न एजमध्ये किंवा मॉडर्न एरामध्ये ही जी प्रोसेस होती आपल्याकडे कंपाऊंडिंगची आता राहिली नाही. कारण आपण रेडीमेड ज्या मेडिसिन आहेत किंवा कंपनीने मॅन्युफॅक्चर केलेल्या ब्रँडेड मेडिसिन्स आहेत, फार्मासिस्ट डायरेक्ट प्रिस्क्रिप्शन घेऊन पेशंटला देऊ शकतो. तर प्रिस्क्रिप्शन, डिस्पेन्सिंग फार्मसी फर्स्ट टॉपिक हाच आहे की व्हॉट इज मीन बाय प्रिस्क्रिप्शन. तर प्रिस्क्रिप्शन एक रिटर्न डॉक्युमेंट असते जे की फिजिशियन किंवा रजिस्टर मेडिसिनल प्रोफेशनल असेल किंवा वेटरनरी डॉक्टर असेल, डेंटिस्ट असेल, हे जे आहेत प्रिस्क्राईब करतात कोणाला, फार्मसिस्टला. मग फार्मसिस्ट काय करणार, तो प्रिस्क्रिप्शन घेणार आणि ज्या मेडिसिन प्रिस्क्राईब केल्या तो पेशंटला डिस्पेन्स करणार. हेच आहे प्रिस्क्रिप्शन. मग पार्ट ऑफ प्रिस्क्रिप्शन काय असतात, तर प्रिस्क्रिप्शन आपण बघितलं असेल तर स्टार्टला डेट लिहिलेला असतो. कारण डेट जर लिहिलं नसेल तर पेशंट नंतर आला तर कधी दिलेला आहे प्रिस्क्रिप्शन, त्याचा ड्युरेशन किती झालेलं आहे ट्रीटमेंटचं, हे जर माहीत करून घ्यायचं स्टार्टिंगला आपल्याला डेट लिहावंच लागेल त्या प्रिस्क्रिप्शनची. नंतर सेकंड पॉईंट, नेम, पेशंटचा एज, सेक्स आणि पेशंटचं जे ॲड्रेस आहे. आता हे एज जे आहे, चाइल्ड डोस जेव्हा आपण प्रिस्क्राईब करतो तेव्हा एज खूप इम्पॉर्टंट असतं, त्यामुळं एज, नेम, सेक्स हा सेकंड पॉईंट आहे. नंतर सुपरस्क्रिप्शन. तर सुपरस्क्रिप्शनमध्ये काय की आपण जसं म्हणतो की सुपरस्टिशन आहे माझी, ही सुपरस्टिशन आहे, ती सुपरस्टिशन आहे, तसं प्रिस्क्रिप्शनमध्ये सुपरस्क्रिप्शन असते की डॉक्टर स्टार्टिंगला लिहित असताना RX लिहितो. RX हे पण एक डॉक्टरचं सुपरस्टिशन आहे की डॉक्टर काय म्हणतो, मी RX लिहित आहे. RXचा अर्थ काय असतो, ह्या आरचा अर्थ असतो टू टेक, हे लॅटिन वर्ड आहे, टू टेक टू. आणि RXचा मिनिंग असतो की डॉक्टर काय म्हणतो की मी मेडिसिन देत आहे कोणाच्या भरोशावर, गॉडच्या भरोशावर, मे गॉड ट्रीट यू असं डॉक्टर म्हणतो. आणि हे RX जे साईन आहे ते ग्रीक गॉड ज्युपिटर, गॉड ऑफ हिलिंग आपण त्याला म्हणतात, डॉक्टर यांच्या ह्याच्यातून लिहितो की मे गॉड ट्रीट यू. आणि सुपरस्क्रिप्शन ऑल्सो वर्क ॲज अ वॉर्निंग टू द पेशंट. वॉर्निंग म्हणजे काय, असं जर क्वेश्चन विचारला, व्हॉट पार्ट ऑफ द प्रिस्क्रिप्शन वर्क ॲज अ वॉर्निंग टू द पेशंट, तर ते RX असते की डॉक्टर काय म्हणतो की गॉड तुम्हाला ट्रीट करो, लिहितानाच म्हणतो की गॉड तुम्हाला ट्रीट करो, मी माझं काम करत आहे, मी माझं प्रिस्क्रिप्शन देत आहे. आणि RX लिहून हे पण सांगत आहे की मी गॉडला प्रार्थना करतोय की गॉड तुम्हाला क्युअर करावं, आता मी लिहून दिलंय. मग वॉर्निंग काय आहे की डॉक्टर म्हणतो की माझं काम संपलं, मी तुम्हाला प्रिस्क्रिप्शन दिलेलं आहे, पुढचं काम गॉड करल. हे एक सुपरस्टिशन टाईपचं आहे. नंतर येतंय इन्स्क्रिप्शन. आता सुपरस्क्रिप्शन झालं, नंतर येते इन्स्क्रिप्शन. इन्स्क्रिप्शन हे मेन पार्ट असतं. आपण जसं की ओल्ड एरामध्ये कुठं इन्स्क्रिप्शन मिळाले, तांब्याच्या हे भेटल्या असं म्हणतात की इन्स्क्रिप्शन. ज्याच्यामध्ये इन्स्क्रिप्शन याच्यामध्ये मेन आपल्या ड्रगच्या क्वांटिटी, ड्रगचं नाव, कोणता ड्रग द्यायचा आहे, यामध्ये मेन पार्ट आहे की इन्स्क्रिप्शन हा मेन पार्ट असो. आपण म्हणत नाहीत का की हे इन्स्क्रिप्शन भेटलंय ओल्ड एरामधलं, मौर्यकालीन इन्स्क्रिप्शन भेटले, तर इन्स्क्रिप्शन म्हणजे काय मेन पार्ट असतो. नंतर सबस्क्रिप्शन म्हणजे काय असते की फार्मासिस्टला डॉक्टर डायरेक्शन देते की कसं प्रिपेअर करायचं आहे, कोणता इन्ग्रेडियंट किती मिक्स करायचा आहे, क्वांटिटी काय आहे. तर सबस्क्रिप्शनचा अर्थ असाच आहे की जसं की पेशंट काउन्सिलिंग करल्यासारखं की डॉक्टर फार्मासिस्टला काउन्सिलिंग करतोय की असंच प्रिपेअर कर, हे मेडिसिन, हे इन्ग्रेडियंट इतके घे, हा डोस असा बनव. तर सुपरस्क्रिप्शन जे आहे नाव इरामध्ये, आताच्या काळामध्ये सुपरस्क्रिप्शनची गरज नाही आहे, कारण आताच्या काळामध्ये डायरेक्ट मेडिसिन जे आहेत रेडीमेड फॉर्ममध्ये, डोस फॉर्ममध्ये भेटून जातात. नंतर येते सिग्नेचरा. हे क्वेश्चन खूप वेळेस बनतो की सिग्नेचरा म्हणजे काय. आपल्याला वाटतं सिग्नेचरा म्हणजे सिग्नेचर असेल, बट सिग्नेचरा म्हणजे काय की डायरेक्शन टू द पेशंट.
म्हणजे कसा घ्यायचा डोस, किती क्वांटिटीमध्ये घ्यायचा, किती वेळेस घ्यायचा, रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन कसं आहे. सिग्नेचर हा वर्क ॲज अ पेशंट काउन्सिलिंग. सिग्नेचर हा डॉक्टर देत नसतो, तर पेशंट देतो. पेशंटला फार्मसिस्ट देत असतो की क्वांटिटी किती घ्यायची, फ्रिक्वेन्सी ऑफ टायमिंग ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन किती आहे, रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन कशी आहे, किंवा डायल्युशन डायरेक्शन किती आहे, यूज हे कसं करायचं आहे. नंतर सिग्नेचर झाल्यानंतर रिन्युअल इन्स्ट्रक्शन. जर प्रिस्क्रिप्शन आले त्याचं रिन्युअल आहे. मेडिसिन संपल्यात पण ट्रीटमेंटचा ड्युरेशन संपलेला नाही आहे, पण बट ते प्रिस्क्रिप्शन रिन्युअल करायचं आपल्याला, परत मेडिसिन घ्यायचं, तर ते रिन्युअल इन्स्ट्रक्शन पण फिजिशियन आधीच लिहून ठेवलेलं असतं. नंतर लास्ट पॉईंट येतो सिग्नेचर, ॲड्रेस अँड रजिस्ट्रेशन नंबर ऑफ द प्रिस्क्रायबर. हे कशासाठी असतं आहे की सिग्नेचर जर फिजिशियनचं नसेल तर कोणी पण या प्रिस्क्रिप्शनचा मिसयूज करू शकतो. कोणी पण स्वतःच राईट करू शकतो प्रिस्क्रिप्शन, आणि एखादा नार्कोटिक ड्रग आहे, कोणता हॅबिट फॉर्मिंग ड्रग आहे, स्वतःच प्रिस्क्रिप्ट करून स्वतःच त्याचा मिसयूज करू शकतो. त्यामुळे सिग्नेचर आणि रजिस्ट्रेशन नंबर प्रिस्क्रायबरचा मोस्ट इम्पॉर्टंट. पूर्ण पॉईंट बघितल्यानंतर हे आहे प्रिस्क्रिप्शनचा फॉर्मॅट. प्रिस्क्रिप्शन फॉर्मॅट आपण प्रिस्क्रिप्शन रेग्युलर लाईफमध्ये किती वेळेस पण बघतात की प्रिस्क्रिप्शनमध्ये काय असते, स्टार्टिंगला इथं डेट दिलेली असते, नंतर पेशंटचं नाव, त्याचं सेक्स कोणता आहे, एज किती आहे, पेशंटचा ॲड्रेस किती आहे. नंतर येतं सुपरस्टिशन किंवा सुपरस्क्रिप्शन, त्यामध्ये डॉक्टर RX म्हणून लिहितो. हे काहीच कामाचं नसतं, उगाच लिहिलेलं असतं RX. नंतर येते इन्स्क्रिप्शन, जे की मेन पार्ट आहे आपला, यामध्ये ड्रग इन्व्हॉल्व असतात, कोणता ड्रग आहे, किती आहे. नंतर येते सबस्क्रिप्शनचं या काळामध्ये यूज नाही आहे आजकाल, पण प्रिस्क्रिप्शनचा पार्ट आहे म्हणून स्टडी करावं लागते. कारण सबस्क्रिप्शन काय असतं की कसं प्रिपेअर करायचं आहे, काय करायचं आहे, डॉक्टर फार्मसीला सांगत असतो, पण या काळामध्ये गरज नाही. नंतर ते सिग्नेचरा नंतर पेशंटला, म्हणजे सिग्नेचरामध्ये पेशंटला कोणती काउन्सिलिंग करायची, कसा यूज करायचा हे फार्मसी सांगते. नंतर सिग्नेचर आणि रजिस्ट्रेशन नंबर हे ऑल इथं प्रिस्क्रिप्शन पॉईंट पूर्ण झालेला आहे. नंतर आपण प्रिस्क्रिप्शनमध्ये बघत असतो की डॉक्टर लॅटिन टर्म यूज करतो, जसं की बायसडेट, थ्रायसडे. तर त्या लॅटिन टर्म पण आपल्याला लक्षात ठेवावं लागतात, आणि मोस्टली गव्हर्नमेंट फार्मासिस्ट एक्झाममध्ये या टर्म खूप वेळेस विचारल्या जातात. तर भरपूर टर्म्स आहेत, बट यामधल्या अर्ध्याच्या वर्स टर्म्स आपल्याला अगोदरच माहीत असतात. त्यामुळे लक्षात कोणकोणत्या ठेवायच्या, ज्या हायलाईट केल्यात, जसं की कॅप्सुला म्हणलं की आपल्या डोक्यामध्ये क्लिक होऊन जाते की कॅप्सुला म्हणजे कॅप्सुला असेल. नंतर ऑरिस्टिले म्हणजे काय, ऑरी म्हणजे इयर, आपल्याला माहिती आहे की ऑरी म्हणतात आपण. कुठं पण स्टिले जर आलं तर त्याचा मीन्स असते ड्रॉप, आणि इंटर्म जर लास्ट आलं तर ऑइंटमेंट आहे असं समजून जायचं. इंटर्म जर लास्टला आलं तर ऑइंटमेंट आहे, आणि लास्टला जर स्टिले हा वर्ड येत असेल तर तो ड्रॉपला इंडिकेट करत आहे. कुठं पण मी जर म्हणलं ऑरिस्टिले तर तो काय होणार, इयर ड्रॉप. मी म्हणलं असं नेझल स्टे आलं, ते तसं येत नाही, पण नेझल स्टिले आलं तर तो नेझल ड्रॉप असं होऊन जाते. तर पहिली टर्म कोणती आहे, ऑरिस्टिले म्हणजे काय, हे दोनच लक्षात ठेवायचे. एक लॅटिन टर्म लक्षात ठेवायची आणि इंग्लिश मिनिंग लक्षात ठेवा, ॲब्रिव्हिएशन मनानच याद होऊन जाते सगळे. तर लॅटिन टर्ममध्ये फर्स्ट टर्म कोणती आहे, ऑरिस्टिले. ऑरी म्हणजे इयर आणि स्टिले म्हणजे ड्रॉप, हे तर लक्षात जाऊन जाते. नंतर थर्ड टर्म कोणती आहे, कॅप्सुला म्हणजे काय, कॅप्सूल, हे तर लक्षात ठेवणं. कॅटाप्लाझ्म आपण पीपीमध्ये फिजिकल फार्मसीमध्ये बघितलेलं आहे. कॅटाप्लाझ्म म्हणजे पोल्युटीज असतात, असा एक सबस्टन्स असतो जो की आपण क्लोथवर अप्लाय करतात आणि नंतर स्किनवर ठेवतात, जसं की आपला मलम असतंय तसं त्या प्रकारचं एक पोल्युटाईज असतात, त्याला आपण हे पण लक्षात राहून जातं. चराटा मीन्स काय, पावडर. आता याला लक्षात ठेवण्यासाठी चराटा असं लक्षात लावून जातं की चराटा बीडमध्ये चराटा फाटा आहे आणि तिथं धूळ जास्त असते, धूळ म्हणजे पावडर, तसं लक्षात ठेवून जायचं की पावडर म्हणतात. नंतर कोल्युटोरियम, आपण हिंदीमध्ये कसं म्हणतात की कुल्ला करणे, कुल्ला म्हणजे आपण माउथ न करतात, तसंच कोल्युटोरियम म्हणजे माउथ वॉश, हे लक्षात होऊन जाते. नंतर यावर राहिला होता एक कॅप्सुला अमायलिका म्हणजेच काय, कॅचेट्स म्हणजे काय, वेफर हे कॅप्सुला असतात. आता कॅप्सुला म्हणजे कॅप्सुला आहे हे तर माहिती आहे आपल्याला, अमायलिका जोडले, अमायलिका म्हणजे काय, कॅचेट्स. कॅप्सुला अमायलिका म्हणजे कॅचेट्स म्हणजे काय, अशा कॅप्सुला असतात, वेफर्स, ज्याच्या की बबल्स आल्यासारखं वेफर्स कॅप्सुला असतात. नंतर कोल्युट्रियम झालं आपलं, ऑरिस्टिली झालं, कॅप्सुला अमायलिका झालं, कॅप्सुला झालं, कॅटाप्लाझ्म झालं, चराटा झालं, कोल्युट्रियम म्हणजे काय, माउथवॉश. नंतर एकच लक्षात ठेवायचं काम आहे, हे मेन आहे की लक्षात हे विसरते, कोलिरियम या शब्दामध्ये जर लक्षात ठेवायचं असेल तर डबल एलला लक्षात ठेवायचं, कोलिलियम. हे डबल एल काय इंडिकेट करते, एल म्हणते माझ्याकडे बघ, मी डबल एल म्हणजे लोशन आहे असं सांगते त्यांना, लोशन. आणि
स्टार्टिंगला सी आहे, आपण डोळ्यानं बघतो जसं की सी, डबल एल आणि सी ह्या वर्डला असंच लक्षात ठेवणार लागणार कारण हे विसरून जाते. डबल एल म्हणजे लोशन आणि सी स्टार्टिंगचा सी म्हणजे डोळ्यानं बघतो म्हणजेच आय लोशन, असं काहीतरी करून लक्षात ठेवलं लागणार. नंतर क्रीमर लक्षात राहते, क्रीमर म्हणजे क्रीम. डेंटिफ्रिकम म्हणजे डेंट्रिफाईस, हे पण लक्षात राहते. इमल्सिओ म्हणजे इमल्शन, हे पण लक्षात राहते. नंतर गार्गॅरिझमा म्हणजे गार्गल, हे पण लक्षात राहते. नंतर इन्फ्युजन म्हणजे इन्फ्युजन, इनले, हे पण लक्षात राहते. इंजेक्शन, इन्सपिरेशन, लिंटर, हे मेन म्हणजे लिकर लक्षात ठेवायचं. लिकर म्हणजे सोल्युशन, आपण लिकर दारूला म्हणतात तसंच सोल्युशन. नंतर राहिले दोन कोणते लक्षात ठेवण्यासाठी, हे गुटिये. गुटिये म्हणजे ड्रॉप, कुठं पण गुटिये आलं की याचा ड्रॉप ड्रॉप्स लक्षात ठेवायचं. आणि गटर पिगमेंट, आता गटर पिगमेंट म्हणजे काय, थ्रोट. जसं की आपला थ्रोट जे आहे असा पाईप सारखा असतो, गटरच्या पाईप सारखा असतो थ्रोट आपला. तर असं लक्षात ठेवू शकता, गटरचा पिगमेंट म्हणजे गटरचा पाईप, गटर पिगमेंट म्हणजे थोरॅट पेंट, असं लक्षात ठेवतात. आणि गुट्टे लक्षात ठेवण्यासाठी लक्षात ठेवू शकतात कसं पण, गुट्टे किंवा गटमधून ड्रॉप्स पडायला असं पण लक्षात ठेवू शकतात. तर इथं लक्षात ठेवण्यासाठी कोणकोणते आहेत, कॅप्सुला अमायलिका, कोलिरियम, गुटे आणि गटर पिगमेंट. इथं 4 लक्षात ठेवा, बाकी सगळे लक्षात होऊन जाते. नंतर या पेजवर पण लक्षात राहणारे कोणकोणते आहेत, लोशिओ म्हणजे लोशन, मिक्सरा म्हणजे मिक्सर, हे पण लक्षात राहून. नंतर पास्टा म्हणजे पेस्ट, हे पण लक्षात. पेसस म्हणजे पेसेसरी, हे पण लक्षात राहते. पल्विस म्हणजे पावडर, हे पण लक्षात राहते कारण पल्वरायझेशन म्हणजे पावडरचे फॉर्मेशन करणं असते ना ते, तसंच पल्वरायझेशन लक्षात राहते की पल्विस म्हणजे पावडर. नंतर सपोजिट्रियम, हे पण लक्षात राहते म्हणजे सपोजिटरी. टॅबेला म्हणजे टॅबलेट, हे पण लक्षात राहते. आता जे लक्षात राहत नाही त्यांना नीट बघायचं. नारी म्हणजे काय, नाक, नोज. आणि स्टिले म्हणजे बघितलं होतं आपण ड्रॉप, म्हणजे नारी स्टिले म्हणजे ड्रॉप. नंतर नेबुला म्हणजे काय, स्प्रे सोल्युशन. आता नेबुला लक्षात ठेवायचे तर मराठीमध्ये एक वर्ड असते, त्याला कोरिलेट करा आणि ते स्प्रे मारत असते, मग नेबुला म्हणजे स्प्रे सोल्युशन. नंतर येते ऑब्लॅटम. हे 2 वर्ड लक्षात ठेवणं थोडे हार्ड आहे. नेबुला म्हणजे स्प्रे सोल्युशन आणि ऑब्लॅटम म्हणजे कॅचेट्स. आपण कॅचेटसाठी कॅप्सुला अमायलिका हे पण वर्ड बघितला होता, आणि ऑब्लॅटम म्हणजे पण कॅचेट्स. आता याला लक्षात ठेवण्यासाठी असं लक्षात ठेवायचं की उबल्या कॅच करायच्यात किंवा ऑब्लॅटम काहीतरी असं लक्षात ठेवावंच लागणार आहे. नंतर ऑक्युलेटम, हे पण लक्षात राहतील. मी म्हणलं होतं की इटम जिथं लास्टला आलं ते ऑइंटमेंट असते. ऑक्युलर म्हणजे ऑक्युलर किंवा आय, ऑक्युलेटम म्हणजे आई, ऑइंटमेंट. नंतर येते पिलुआ, हे पण लक्षात राहून जाते. पिलुआ म्हणजे काय, पिलुआ म्हणजे पिल्स. आता आपण हे बघितलं होतं की पुल्विस म्हणजे पावडर, पल्वरायझेशन म्हणून लक्षात ठेवलं पावडर. नंतर पुल्विस कॉन्स्परसस म्हणजे काय, डस्टिंग पावडर, हे. आणि इथं मेन म्हणजे कोणतं आहे, इथं सगळ्यात जास्त क्वेश्चन अराईज होतो तो म्हणजे ह्याच्यातून होतो की सॉल्वे म्हणजे काय. आपण सॉल्वे म्हणजे काय, तर सॉल्वेचा आपण डायरेक्ट अर्थ सोल्युशन घेतात, पण असं नाही की सॉल्वेचा अर्थ सोल्युशन टॅबलेट आहे, हे लक्षात ठेवायचं. नंतर स्टर्नॅमेंटम म्हणजे काय, स्नफ काय असतात की अशा मेडिसिन असतात आपण जे इनहेल करतो, जसं की ती छोटी एक काय म्हणतात त्याला, छोटी एक कॅप्सूल सारखी ज्याला आपण इनहेल करू शकतात त्याला स्नफ म्हणतात. हे स्टर्नॅमेंटम म्हणजे स्नफ, हे लक्षात राहून जाते. बाकी ट्रोचिकस म्हणजे लोजेंजेस. ट्रोचिकस नावाचा एक ब्रँड पण आहे, याच्यावरून लक्षात राहते की ट्रोचिकस म्हणजे लोजेंजेस, जे हे कस वरून लक्षात राहून जाते. कफ, लोजेंजेस कशामध्ये जास्त कफ मध्ये यूज होतात ना, कस वरून लक्षात राहते की लोजेंजेस म्हणाले. नंतर अगमेंटम, इंटम जिथं आलं तिथं ऑइंटमेंट, अगमेंटम म्हणजे ऑइंटमेंट. नंतरच्या खालच्या टर्म हे झाल्या डोसेजच्या बाबतीत. नंतर ऍप्लिकेशनच्या बाबतीत काही लॅटिन टर्म आहेत त्या लक्षात ठेवण्यासाठी. आता इथं डूसचा जे अर्थ आहे, लास्टला समजा डूस आलं, तर डूसचा अर्थ यूज असा होतो, लक्षात ठेवायचं. डूस जिथं जिथं डूस येते त्याचा अर्थ यूज असते, की ते काय म्हणते, डूस म्हणजे काय, डू करा. डूसचा अर्थ डू म्हणजे करा, यूज करा किंवा करा. नंतर पहिलं काय, अटेंडन्स म्हणजे काय, ऍड म्हणजे ऍड, आणि डूचा अर्थ डू आहे, मग ऍड करा, टू बी ऍडेड. ऍप्लिकेंडन्स म्हणजे टू बी अप्लाइड, ऍड टू सम एक्सटर्नल फॉर एक्सटर्नल यूज. हे पण लक्षात राहते. लक्षात राहत नाहीत त्यांना मार्किंग हायलाइट केलेलं आहे. आता कॅपिंडन्सचा अर्थ काय, टू बी टेकन. लक्षात कसं ठेवायचं, इंडस लक्षात ठेवायचं, टेकन.
नंतर डांडूस, डांडूस आपण दांडा कसं दुसऱ्याला मारत असतो तसंच याचा अर्थ होतोय दांडा दुसऱ्यांना देत असतो आपण, दांडा टू बी गिवन, दुसऱ्यांना द्यायचंय. आता डोलेर अर्जेंटे, ह्या डोलेर अर्जेंटेचा अर्थ असते पेन इज सिव्हर, वेन पेन इज सिव्हर. तर डोलेरचा अर्थ आपण डोलो जी असते पॅरासिटामॉल आपली त्याच्याहून लक्षात ठेवू शकतो. पॅरासिटामॉल कशासाठी, पेनसाठी यूज होतात. डोलेर, डोलोहून लक्षात ठेवू शकतो पेन. नंतर लेग्युटिएंडस, लेग्युटिएंडसचा अर्थ सॉलोड आहे. लेग्युटिएंडस हे या वर्डहूनच असं वाटतं की आपण HAP मध्ये एक वर्ड बघितलेला असेल असं याच्या रिलेटेड, लेग्युटेंडस याचा अर्थ होऊन जातो की टू बी सॉल्व. नंतर इफ्रिकॅन्डस, इफ्रिकॅन्डस हे इफ्रिकॅन्डसमध्ये FRI फ्रिक्शन, फ्रिक्शन FRIC असं लक्षात ठेवायचं. याचा अर्थ टू बी रब्ड, फ्रिक्शन किंवा रब करायचं. इफ्रिकॅन्डस, इफ्री फ्रिक्शन. नंतर हे इनल याच्यावर लक्षात राहून जातं, इनल करायचंय. नंतर इन्स्टिलँडन्स, आपण स्टिले बघितला होता, स्टिलेचा अर्थ ड्रॉप होता, मग इन्स्टिलँडन्स इथं स्टील लिहिले ना, मग याचा अर्थ ड्रॉपड होऊन जाते. मिसलेंडस म्हणजे काय, मिक्स करायचंय. सिग्ना, आता आपण प्रिस्क्रिप्शनमध्ये सिग्नेचर बघितलं होतं. सिग्नेचर काय करत होतं की सिग्नेचर हे करत होतं, काउन्सिलिंग करत होतं पेशंटला. म्हणजे ते काय एक प्रकारचं लेबल टाईप्स आहे ना, की लेबलवर लिहिलेलं असतं की काउन्सिलिंग, म्हणजे लेबलवर कसं लिहिलेलं असतं इन्फॉर्मेशन की ही इन्फॉर्मेशन पेशंटला सांगायची, तसंच त्याचं मग सिग्नेचर, सिग्नाचा अर्थ लेबल होऊन जाईल. नंतर सेकंडस, आपण सक लक्षात ठेवू शकतो, सेकंडचं सक किंवा सकड हे राहून जाते लक्षात. नंतर समेंडन्स, टू बी टेकन, सम एंडन्स, इथं पण एंडन्स लक्षात ठेवा. सम एंडन्स हे दोन शब्द, कॅपिएंडस आणि सेकंडनचा अर्थ, समेंडनचा अर्थ एकच होतं, टू बी टेकन लक्षात ठेवायचं. युटी अँटे, जिथं जिथं अँटे आलं त्याचा अर्थ बिफोर होतोय, मग युटी अँटेचा अर्थ ॲज बिफोर होतोय. नंतर युटेंडस, युटेंडसचा अर्थ टू बी युज्ड. यामध्ये समजून सांगायसारखा कोणतेही टर्म नाही, त्यांना असंच पाठ करावं लागतं रट्टा मारून मारून. हे सोपे टर्म आहेत. जसं की आपण प्रिस्क्रिप्शनमध्ये डॉक्टर लिहितो असं लिहून टाकतो की BID, तर आपल्याला ते टर्म कोणते असतात ते माहीत असणं पाहिजे. जसं की BIDचा अर्थ असतो बाईस अ डे. DIE, डाई, डाईचा अर्थ हा डे असतो, लक्षात ठेवायचा, डाईचा अर्थ डे असतो. मग सेमन अ डाई, सेमन म्हणजे वन्स आणि डाई म्हणजे डे, डे मधून एक वेळेस, वन्स अ डे. नंतर बिस अ डाई, ट्वाईस अ डे. टर अ डाई, 3 टाइम दिवसातून. क्वार्टर म्हणजे 4 टाइम. सेक्सिस म्हणजे 6 टाइम. नंतर 22 टर्म इन डे, इन डाय म्हणजे 2-3 वेळेस दिवसातून. नंतर आता होरा, होरा म्हणजे काय असतो, आवर असतो. मग क्विकी होरा, क्विकी म्हणजे काय, क्विक असं लक्षात ठेवायचं. क्वायकी होरा म्हणजे काय, क्विक, क्विक म्हणजे एवरी आवरला, क्विकी होरा एवरी आवरला, प्रत्येक आवरला फास्ट फास्ट घ्यायचे. नंतर होरा डेकुबिडस, होरा डेकुबिडस, बिडस म्हणजे काय, आता इथं वर्ड म्हणून बिडस, बिटस सोडून लक्षात लागतं की बेड टाईमचं सांगतं, की बेड टाईमला जे आहे ॲट बेड टाईम ते सांगून देते. नंतर क्वाटिडाय, आता आपण बघितलं होतं क्विकी होरा म्हणजे काय, फास्ट होतं, मग इथं क्वायटी डाय लिहिले ना, क्वायटी म्हणजे एवरी आणि डाय म्हणजे दिवस, प्रत्येक दिवशी, प्रत्येक दिवशीच म्हणजे काय, डेली. नंतर खालच्या टर्म्स, तर खालच्या टर्म्समध्ये काय काय दिलं आहे इथं एक लक्षात ठेवायचं की ओमनीचा अर्थ होतो की एवरी, ओमनी म्हणजे एवरी, ओमनीचा अर्थ होतो एवरी. मग इथं ही टर्म जी आहे, आणि मानेचा अर्थ होतो सकाळी, माने म्हणजे मॉर्निंगला. मग ओमनी माने म्हणजे काय, एव्हरी मॉर्निंगला. नंतर नॉक्टे म्हणजे काय, ॲट नाईट. मग ओमनी नॉक्टे म्हणजे काय, एव्हरी नाईट. इंटर नॉक्टे म्हणजे काय, मिडल, ड्युरिंग द नाईट. नंतर प्रायमो माने, प्रायमो म्हणजे आपण म्हणत नाही का हे प्राईम पर्सन आहे, त्यांना अर्ली गोष्टी माहीत होत असतात, प्राईम पर्सनच्या हातात असतं की, तसंच लक्षात ठेवायचं की प्रायमो म्हणजे काय, प्रायमो म्हणजे अर्ली आणि माने म्हणजे तर सकाळ आहे, आपल्याला माहीतच आहे मॉर्निंगमध्ये. नंतर प्रायमा लूस आहे, लूस होऊन लक्षात ठेवू शकतो आपण की मॉर्निंग, प्रायमा म्हणजे अर्ली आणि लूस म्हणजे मॉर्निंग. नंतर आहे तर वेस्पर, वेस्परला तर आपल्याला माहिती आहे की इव्हिनिंगला विस्पर म्हणतात. जेंटॅकोलम हे ब्रेकफास्ट, जेंटॅकोलम जेंटल लोक असतात ते ब्रेकफास्ट असं लक्षात ठेवू शकतात आपण. नंतर ओमनी, आपल्याला माहिती आहे की ओमनी म्हणजे एव्हरी, ओमनी होरा प्रत्येक तासाला, प्रत्येक आवरला, एव्हरी आवर. नंतर क्विक सेकुंडा होरा, आपण याचा अर्थ होतो एव्हरी, सेकंडचा सेकंड आणि होरा म्हणजे एव्हरी आवर्स, हे खालीवर रिटर्न झाले, ह्याचा अर्थ हा आहे एव्हरी 2 आवर्सला. मग अल्टरनेटिव्ह होरीज म्हणजे काय, एव्हरी अल्टरनेटिव्ह आवरला. हो, हे पण लक्षात राहून जाते. नंतरची टर्म आहे अँटे सायबोस, जिथं जिथं अँटे येते, अँटे त्याचा अर्थ होतो बिफोर,
मग अँटेसायबोस, सायबोसचा अर्थ असतो मील किंवा जेवण, सायबोस. अँटेसायबोस म्हणजे बिफोर मील, पोस्ट सायबोस म्हणजे आफ्टर मील, इंटर सायबोस म्हणजे बिटवीन मील. लक्षात ठेवायचं तर फक्त इथं एकच टर्म आहे, सायोपस सीट. आणि ह्याचं ॲब्रिव्हिएशन पण लक्षात ठेवायचं असतं की SOS. इन जनरल आपल्या रेग्युलर लाईफमध्ये, बसमध्ये, ट्रेनमध्ये SOS लिहिलेलं असते. त्याचा अर्थ असतो सेव्ह आवर शिप, की हेल्प करा, असं SOSचा अर्थ असतं. पण लॅटिन टर्ममध्ये सायोपस सीट SOS म्हणजे वेन रिक्वायर्ड, जेव्हा डोजची रिक्वायरमेंट आहे तेव्हा घ्या, असं हे सांगतंय. नंतर लॅटिन टर्म विच आर यूज फॉर द बॉडी पार्ट्स. तर त्याच्यामध्ये ऑरियस, डेक्स्टर. आता आपण माहित आहे की डेक्स्टो रोटेटरी, लिओ रोटेटरी, हे तर माहीतच आहे. तर डेक्स्टो रोटेटरी म्हणजे राईट हँडला जे रोटेट करतंय, लिओ रोटेटरी म्हणजे लेफ्ट हँडला जे रोटेट करतंय. तसंच इथं पण डेक्स्टर म्हणजे राईट आणि लिओस म्हणजे लेफ्ट. तर ऑरियस डेक्टस म्हणजे काय, ऑरियस म्हणजे कान आणि डेक्स्टस म्हणजे उजवा, राईट इयर. मग हे लेफ्ट इयर, हे ऑक्युलस डेक्स्टस म्हणजे राईट आई, ऑक्युलस म्हणजे आई आणि डेक्स्टस म्हणजे राईट, ऑक्युलस म्हणजे आई आणि लिओस म्हणजे लेफ्ट आई. नंतर ब्रॅचिस. आता ब्रॅचिस लक्षात ठेवायचं, ब्रँच जसे असतात ब्रँच, तसं याला लक्षात असंच ठेवावं लागणार आहे की ब्रॅचिस म्हणजे बॉडी, बी आणि बी असं लक्षात ठेवू शकतात की बी 2-3 वेळेस रट्टा मारला लक्षात राहतं. जुगलो. नंतर जुगलो म्हणजे काय, थोरॅट, हे पण रट्टा मारून लक्षात ठेवला. नंतर नेझो म्हणजे नोज. प्रो ऑक्युलस, प्रोचा अर्थ असतो फॉर असतो, म्हणजे प्रो ऑक्युलस फॉर द आई. नंतर स्टर्नो चेस्टला लक्षात, स्टर्नम जे असतं आपला जे बोन असतो तो कुठं असतं, चेस्टमध्ये, असं लक्षात ठेवतं. स्टर्नो म्हणजे चेस्ट. नंतर थोरॅसिक, नंतर आपण हे थोरॅसिक कॅव्हिटी लक्षात ठेवू शकतो, चेस्ट. नंतर ऑरी म्हणजे इयर, हे पण लक्षात आहे. नंतर गुटुरी आपण म्हणलं होतं ना तिथं, गटर कोणतं असतं आपलं, थोरॅट, हे पण लक्षात राहते. नंतर आकुलम सिनिस्टर, आकुलम म्हणजे आई आणि सिनिस्टर, असं सीन लक्षात ठेवायचं. सीन जे करतात लेफ्ट हँड, सीन बॅड, सीन म्हणजे पाप असते ना, तर सीन लेफ्ट लक्षात ठेवू शकतात आपण. ऑक्युलम सिनिस्ट्रम म्हणजे लेफ्ट. नंतर ऑरियम सिनिस्ट्रम म्हणजे लेफ्ट इयर, ऑक्युलम डेक्स्ट्रम म्हणजे राईट ऑक्युलम, हे पण लक्षात राहते. नंतर प्रोकॅपिलिस, आपण स्काल्प म्हणतात ना आपण डोक्याला, तर कॅपिलिसचा अर्थ, प्रोचा अर्थ फॉर आणि कॅपिलिस स्काल्प, जसं की आपण हेअरला यूज करतो. स्काल्पवर हेअर असतात ना, तर कॅपिलिसचा अर्थ असं हेअर लक्षात राहून जाते. नंतर ऑक्युलिस म्हणजे आईज लक्षात राहून जाते. नंतर फॉर ऑक्युलिलिओ म्हणजे लेफ्ट आईसाठी, हे पण लक्षात राहत आहे. नंतर हे फक्त लक्षात ठेवायला हार्ड आहे की प्रो सिंगुलिस म्हणजे फॉर आईज. लक्षात ठेवण्यासारखे अवघड कोणकोणते त्यामध्ये, प्रो सिंगुलिस एक, नंतर जुगलो आणि हे ब्रॅचिस, फक्त एवढेच लक्षात, बाकीचे लक्षात राहून जाते. नंतर हे लॅटिन टर्म संपलेले आहेत. तर लॅटिन टर्म संपल्यानंतर नंतरचा टॉपिक कोणता आहे डिस्पेन्सिंग फार्मसीमध्ये, त्याला अगोदर लॅटिन टर्म ज्या आहेत ना त्यांना थोडं ट्रिक बनवून लक्षात ठेवू शकतो, किंवा आपण 2-3 वेळेस रिव्हिजन केल्यावर सगळ्या लक्षात राहून जातात. नंतर डिस्पेन्सिंग फार्मसीमध्ये नेक्स्ट टॉपिक कोणता आहे, फोसोलॉजी. तर फोसोलॉजीचा अर्थ काय असतो की हे एक सायन्स आहे जे की डोसच्या रिलेटेड आहे. तर फोसोसचा अर्थ काय होतो, ही एक लॅटिन टर्म आहे की फोसोसचा अर्थ होतो हाऊ मच. तर फोसोलॉजी काय करते की ब्रँच ऑफ सायन्स आहे जी की डील करते की डोसची क्वांटिटी किती घ्यावं, डोस किती असावं, आपल्याला एक्झॅक्ट फार्माकोलॉजिकल ॲक्शन जर प्रोड्यूस करायची बॉडीमध्ये तर ॲक्युरेट डोस किती असला पाहिजे चाइल्डमध्ये किंवा अडल्ट पर्सनमध्ये, हे कोण डिटरमाइन करत असतं, तर फोसोलॉजी या सायन्समध्ये आपण या डोसच्या कॅल्क्युलेशनचा किंवा डोसच्या क्वांटिटीचा अंदाज लावतो. तर फॅक्टर कोणकोणते आहेत जे की डोसवर इन्फ्लुएन्स करतात हे आपल्याला जायचं, जसं की मेटाबॉलिक डिस्टर्बन्सेस. जर मेटाबॉलिझम जास्त होत असेल तर डोस जास्त लागेल, मेटाबॉलिझम कमी होत असेल तर डोस कमी लागेल, किंवा एन्झाईम कमी जास्त असतील तर डोसवर इफेक्ट होतो. नंतर एज, चाइल्डला कमी लागतो डोस, अडल्टला जास्त लागतो. नंतर प्रेझेन्स ऑफ एनी डिसीज, जर लिव्हर डिसीज आहे तर लिव्हर डिसीज असेल तर मेटाबॉलिझम कमी होईल, तर डोसची क्वांटिटी कमी करावं लागेल. जर किडनीचा डिसीज आहे तर एक्सक्रेशन समजा जास्त होणार नाही आहे, मग आपण डोसची क्वांटिटी कमी करतो. तसंच बॉडी वेट, जर बॉडी वेट जास्त असेल तर व्हॅल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन पण जास्तची नीड असेल, त्याच्यामुळे डोस आपण इन्क्रीज करावा लागेल. जर चिवळा पर्सन आहे एखादा तर त्याला व्हॅल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन कमी असणार, डोस कमी दिला तरी जमल. नंतर सिनेरिझम म्हणजे काय की एखादा दुसरा ड्रग दिला आहे आपण आणि आपला ड्रग त्या ड्रगच्या ॲक्शनसोबत कंबाईन होऊन एक
जास्त ॲक्शन प्रोड्यूस करत असेल, म्हणजे समजा जे मी एखादा अँटीबायोटिक दिलं आहे आणि दुसरी एक गोळी अशी मेडिसिन दिली जी की त्या अँटीबायोटिकला प्रोटेक्ट करायली बॅक्टेरियाच्या एन्झाईमपासून किंवा बॅक्टेरियाच्या रेजिस्टन्सपासून, तसं सिनेरिझम असते. नंतर इमोशनल फॅक्टर्स, जसं की एखादा पर्सन आहे त्याच्यावर कोणत्या मेडिसिनचा असरच होत नाही, कारण तो इमोशनली डिप्रेस असतो की माझ्यावर कोणत्या मेडिसिनचा असर होणारच नाही, अशावर पण डिपेंड करतं. नंतर इन्व्हायरमेंटल फॅक्टर लाईक काही काही इन्व्हायरमेंटमध्ये जसं की आपलं इंडियोसिक्रेसी असते की काही पीपलमध्ये काही मेडिसिन जे असतात फक्त काही पीपलमध्येच असर करतात किंवा काही पीपलमध्ये ॲडव्हर्स रिॲक्शन करतात. तसं इन्व्हायरमेंटल फॅक्टर पण डोस डिसाईड करण्यामध्ये अफेक्ट करतात. नंतर ॲडिक्टिव्ह इफेक्ट, 2 ड्रगचा ॲडिक्टिव्ह इफेक्ट, समजा मी 2 ड्रग दिलेत आणि सेमच ॲक्शन प्रोड्यूस करायचे तर त्यांचा ॲक्शन खूप जास्त होईल आणि ॲडव्हर्स इफेक्ट होईल, त्यामुळे डोस आपण त्यामध्ये रिड्यूस करू शकतो. नंतर अँटागोनिझम हे तर माहिती आहेच. नंतर ॲग्लोमेशन कसं होतं बॉडीमध्ये. नंतर टाईम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, यावर पण डोसची क्वांटिटी डिटर्माइन करतात. रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, जसं की IV ला कमी लागतो, ओरलला डोस जास्त लागतो कारण फर्स्ट पास मेटाबॉलिझम असतं. नंतर आहे इंडियोसिक्रेसी, तेच इंडियोसिक्रेसीमध्ये काही पीपलमध्ये ड्रग जे आहे ॲडव्हर्स इफेक्ट देते, काहीमध्ये चांगले ॲक्शन देते, त्याला आपण इंडियोसिक्रेसी म्हणतात. टॅकिफिलॅसिस म्हणजे सडन जे रेजिस्टन्स आहे ड्रगला ते जर तयार झालं तर आपण डोसची क्वांटिटी आपल्याला वाढवावं लागेल. नंतर टॉलरन्स म्हणजे पण एक प्रकारचा रजिस्टर आहे आणि टॉलरन्स मेनली कोणासोबत होत असतं, जसं की CNS ड्रग असतील, नायट्रेट्स असतील अंजायनामध्ये यूज होणारे किंवा एखाद्या अँटीबायोटिक असेल यांच्याबद्दल टॉलरन्स जास्त असतो. नंतर सेक्स, की फिमेलला मेलला डोसची क्वांटिटी आहे डिफरंट आपल्याला द्यावं लागते. जसं की लॅक्टेटिंग मदर असेल तर त्यामध्ये आपण मोस्ट ऑफ द मेडिसिन अवॉइड करतो कारण त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट होऊ शकतात. नंतर पोसोलॉजीमध्ये आपण बघितलं आहे की पोसोलॉजी म्हणजे काय की डोस आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. मग पोसोलॉजीमध्ये काही फॉर्म्युले आहेत जे की डोस कॅल्क्युलेशनसाठी इम्पॉर्टंट आहेत. तर ते फॉर्म्युले 4 गोष्टीवर डिपेंड करतात. एक ऑन द बेसिस ऑफ एज, दुसरा ऑन द बेसिस ऑफ वेट, नंतर ऑन द बेसिस ऑफ सरफेस एरिया आणि रिस्पेक्ट टू द अडल्ट डोस. आता अडल्ट डोस जे असतो ते अगोदरच मॅन्युफॅक्चरिंग कंपनीद्वारे डिसाईड केलेला असतो, तो आपल्याला कॅल्क्युलेट करायची गरज नाही. परंतु आपल्याला डोस कॅल्क्युलेट कोणाला करावा लागतो की एखादा चाइल्ड आहे त्या चाइल्डला किती द्यायचा आहे डोस, त्यांच्यासाठी कॅल्क्युलेट करण्यासाठी हे फॉर्म्युले यूज केले जातात. मग फॉर्म्युले कशावर वर्क करतात त्यानुसार त्यांचे क्लासिफिकेशन केलेले आहे. जर एजनुसार जर आपण कॅल्क्युलेट करत असो तर हे फॉर्म्युले आहेत. समजा जर वेटनुसार कॅल्क्युलेट करत असो तर हे फॉर्म्युले आहे. सरफेस एरिया जर बॉडीचा सरफेस एरियानुसार कॅल्क्युलेट करत असो डोस तर हा फॉर्म्युला आहे. नंतर अडल्टच्या डोसनुसार डायरेक्ट कॅल्क्युलेट करत असलो फ्रॅक्शननुसार तर तो फॉर्म्युला आहे. तर लक्षात ठेवण्यास खूप इझी फॉर्म्युले लक्षात पण राहून जातात. ऑन द बेसिस ऑफ एज कोणकोणते फॉर्म्युले आहेत? यंग्स फॉर्म्युला, डिलिंग्स फॉर्म्युला, नंतर काउलिंग्स फॉर्म्युला, फ्राईड्स फॉर्म्युला आणि बॅस्टर्डो फॉर्म्युला. आता हे लक्षात ठेवण्यासाठी इतकं खूप इझी आहे ना की असं मनानच लक्षात राहतं की एज म्हणलं की यंग मनात लक्षात येऊन जाते, की एज म्हणलं की यंग लोक मनात लक्षात येऊन जाते, की यंग म्हणलं की आपण एज आहे ना एज. यंग बास्टर्ड जे आहेत फ्रायडेला काऊ डिलिंग करतात असं लक्षात ठेवून जायचं की सगळं येऊन जातं की एजमध्ये. यंग, डिलिंग, काऊ, फ्रायडे, बास्टर्डो. आता बास्टर्ड लोक कोण असतात? यंग लोक बास्टर्ड असतात. फ्रायडे जुम्म्याच्या दिवशी एज करतात असं काही पण म्हणून लक्षात राहून जाते. नंतर आहे ऑन द बेसिस ऑफ वेटसाठी क्लार्क फॉर्म्युला. क्लार्क जे सायंटिस्ट होता आपला क्लार्क तो खूप डबरा होता असं लक्षात ठेवून टाका. क्लार्क जे आहे वेटच्या बेसिसवर डोस कॅल्क्युलेशन करतो. नंतर ऑन द बेसिस ऑफ सरफेस एरिया, आपण सरफेस एरियासाठी झेड यूज करतात. कुठं पण सरफेस एरिया म्हणलं की समजा झेड यूज करतात. कॅट झेल, इथं झेड आहे झेड, तर कॅट झेल सरफेस एरियाच्या बेसिसवर कॅल्क्युलेट करतो. नंतर हे गॅवबिन्स फॉर्म्युला, हे लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त अडल्ट डोसच्या फ्रॅक्शनवरून कॅल्क्युलेट कसं करतात हे नंतर बघताना हे सांगता येईल नंतर. बट इथं लक्षात कोणतं ठेवायचं आहे की क्लासिफिकेशन लक्षात ठेवायचं आहे. कोणता फॉर्म्युला एजच्या बेसिसवर कॅल्क्युलेट करतोय, कोणता फॉर्म्युला वेटच्या बेसिसवर कॅल्क्युलेट करतोय आणि कोणता फॉर्म्युला सरफेस एरियाच्या बेसिसवर कॅल्क्युलेट करतोय. तर यंग, डिलिंग, काउलिंग, फ्रायडेज आणि बेस्टर्डो हे जे आहेत एजच्या बेसिसवर कॅल्क्युलेट करायचे. लक्षात ठेवायला यंग बास्टर्ड लोक फ्रायडेला काऊ डिलिंग करतात, बस एवढं लोक. आता यंग म्हणलं की एज लक्षात येतं, बास्टर्ड्स म्हणलं बॅस्टर्डो बास्टर्ड्स एज यंग हे काउलिंग हे पण लक्षात आहे, डिलिंग पण लक्षात आहे, फ्रायडे पण लक्षात आहे. क्लार्क आपला सायंटिस्ट ढबरा होता त्याचं वेट जास्त होतं त्यामुळे हे पण लक्षात आहे. कॅडझेलून झेडून लक्षात राहते की सरफेस एरिया आणि ग्लोबिन नंतर लक्षात ठेवायचं. तर फॉर्म्युलामध्ये काय काय यंग फॉर्म्युला. तर यंग फॉर्म्युला काय म्हणतो की आपल्याला चाइल्ड डोस कॅल्क्युलेट करायचा आहे, बट कसा करायचा आहे, कोणत्या चाइल्डचा करायचा आहे जे की 12 वर्षापर्यंतचे आहेत, अप टू 12 इयर.
तर यंग फॉर्म्युला सगळ्यात डिफरंट आहे. बाकी सगळेच फॉर्म्युले सेम आहेत, फक्त यंग फॉर्म्युला थोडा डिफरंट आहे. कारण बाकी सगळ्या फॉर्म्युलामध्ये सेम फॉर्म्युले स्ट्रक्चर आहे, फक्त यंग फॉर्म्युलामध्ये थोडं स्ट्रक्चर फॉर्म्युल्याचं डिफरंट आहे. असं लक्षात ठेवायचं की यंग लोक जे असतात ना ते थोडे डिफरंट असतात, त्यामुळे फॉर्म्युला पण त्यांचा डिफरंट आहे. जसं की चाइल्ड डोस कॅल्क्युलेट करायचा तर यंग काय म्हणतो की आपण एज ऑफ चाइल्ड इयरमध्ये त्याला डिवायडेड बाय एज ऑफ चाइल्ड इन इयर प्लस 12 करायचं आणि अडल्ट डोसनं मल्टिप्लाय करायचं. हे अडल्ट डोस प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, लक्षात ठेवायची पण गरज नाही. डायरेक्ट लिहून टाकायचं की चाइल्ड डोस इज इक्वल टू एज ऑफ चाइल्ड इन इयर डिवायडेड बाय एज ऑफ चाइल्ड प्लस 12 इंटू अडल्ट डोस. आता ह्याला लक्षात ठेवण्यासाठी काय ठेवायचं, यंग लोक, आता मराठीमध्ये जशी शिवी आहे आपली की 12चे यंग लोक 12चे असतील, त्याच्यामुळे लक्षात ठेवून टाकायचं की यंग लोक 12चे, मग 12 लक्षात राहते. आणि डिफरंट फॉर्म्युला आहे सगळ्यांपेक्षा. मग काय की एज ऑफ चिल्ड्रन इन इयर्स, परत एकदा एज ऑफ चिल्ड्रन खाली पण लिहिलेलं आहे आणि 12 प्लस 12 इंटू अडल्ट डोस. हे लक्षात राहून जातं की 12चे लोक आहेत, यंग लोक 12चे असतील. फक मॅन. नंतर डिलिंग फॉर्म्युला. नंतर आपण जसं गाणं म्हणतात दो दिल, नंतर तसंच लक्षात ठेवायचं की डिलिंग दो दिल दोन आपण 20 लक्षात ठेवू शकतात, असं लक्षात ठेवणार. मग फॉर्म्युला काय म्हणतो डिलिंगचा की चाइल्ड डोस इज इक्वल टू एज ऑफ चाइल्ड इन इयर्स डिवायडेड बाय 20 इंटू अडल्ट डोस. आता हे जे स्ट्रक्चर आहे फॉर्म्युल्याचं, सगळ्या फॉर्म्युल्याचं स्ट्रक्चर असंच आहे, फक्त दोन फॉर्म्युले डिफरंट आहेत. कोणता, एक आहे यंगवाला आणि दुसरा आहे काउलिंग. बाकी सगळ्या फॉर्म्युल्याचं स्ट्रक्चर असंच आहे, फक्त हे चेंज होणार आहे. आणि ते बास्टेडोचा थोडा एक काउलिंग सारखाच आहे, ते नंतर सांगतो. तर यंग फॉर्म्युलामध्ये आपण बघितलं होतं एज ऑफ चाइल्ड इन इयर्स डिवाइड बाय एज ऑफ चाइल्ड इन इयर्स प्लस 12 इंटू अडल्ट डोस. पण याच्यामध्ये काय एज ऑफ चाइल्ड डिवाइड बाय डायरेक्ट 20 आहे इंटू अडल्ट डोस. मग 20 लिहिलं आहे म्हणजे कोणाचा डोस कॅल्क्युलेट करायला चिल्ड्रन जे की 20 इयरपर्यंत आहे, 4 to 20 years पर्यंत आहे, त्यांचा डिलिंग फॉर्म्युला यांना कॅल्क्युलेट करतो यांच्या डोसला. तर यांच्यानुसार आपण हे कॅल्क्युलेट करू शकतो. समजा एक क्वेश्चन विचारला की अडल्टचा डोस जर समजा 500 mg आहे, मग 18 इयरच्या बॉयसाठी किती डोस लागल हे कॅल्क्युलेट करा डिलिंग फॉर्म्युला यूज करून. मग काय करायचं, अडल्ट डोस इथं लिहून टाकायचं जशात तसा. मग 18 इयरचं चाइल्ड विचारलंय, एज ऑफ चाइल्ड इथं लिहून टाकायचं, 20 डिवाइड करायचं, चाइल्ड डोस निघून जाईल. नंतर काउलिंग फॉर्म्युला. काउलिंग आपण काऊ जसं म्हणतो, काऊ म्हणजे काय, गायचं दूध आपण 24 तास प्यायला पाहिजे, असं लक्षात ठेवायचं की 24 तास जरी काऊचं दूध पिलं तरी चांगलं आहे. आणि हे काउलिंग जे फॉर्म्युला आहे सगळ्यात परफेक्ट असतं. मग गायचं दूध सगळ्यात परफेक्ट असते असं लक्षात ठेवायचं, सेफ पण असते. मग काय की काउलिंग जे फॉर्म्युला आहे ते आपण चाइल्डच्या नेक्स्ट बर्थडे, म्हणजे आता माझं एज समजा 23 वर्ष आहे, तर त्यामध्ये एक ॲड करून नेक्स्ट बर्थडेच्या दृष्टिकोनातून आपण कॅल्क्युलेट करत असतो. तर काउलिंग फॉर्म्युला काय म्हणतो की पेडियाट्रिक लहान लेकरांचा जे डोस कॅल्क्युलेट करायचा आहे ऑन द बेसिस ऑफ नेक्स्ट बर्थडे कॅल्क्युलेट करायचा डिवायडेड बाय 24. आणि हे सेफेस्ट आणि ॲक्युरेट फॉर्म्युला आहेत, आपण लक्षात ठेवू शकतो. सेफ, काऊचं दूध सेफ असते आणि छान असते, ॲक्युरेट असते. मग हे फॉर्म्युला कोणता आहे, चाइल्ड डोस इज इक्वल टू एज ऑफ चिल्ड्रन इन इयर +1. हे +1 कशामुळे दिले की बर्थडे, नेक्स्ट बर्थडे डिवायडेड बाय 24. लक्षात ठेवायचं 24 लक्षात राहते की 24 तास दूध प्यायचे आणि फक्त इथं एक एक्स्ट्रा राहिले तर एक्स्ट्रा नेक्स्ट बर्थडे जर चांगला राहिला दूध पित राहायचं, असं लक्षात ठेवायचं काही पण. आणि अडल्ट डोस तर सगळीकडेच आहे. नंतरचा फॉर्म्युला कोणता आहे, फ्राइड्स फॉर्म्युला. फ्राइड्स फॉर्म्युलामध्ये काय आहे की फ्राइड्सवरून आपण काय लक्षात ठेवतो, फ्रायडे म्हणजे डे आहे ना. मग सगळीकडे इयर आहे, प्रत्येक फॉर्म्युलात इयर यूज केलेलं आहे. फक्त फ्राइड्स फॉर्म्युलामध्ये मंथ्स यूज केलेले आहेत, मंथ्स. कारण फ्राइड्स फॉर्म्युला जे आहे अशा चिल्ड्रनचं डोस कॅल्क्युलेट करतो जे की 1 वर्षापेक्षा लहान आहेत. म्हणजे 1 वर्षापेक्षा लहान आहेत म्हणजे त्यांचं एज आपण महिन्यामध्येच घ्यावं लागेल ना. आणि फ्रायडे होऊन लक्षात ठेवू शकतो, डे कशाचे असतात, महिन्याचे असतात. मग थोडासा चेंज आहे असं लक्षात ठेवायचं की एज ऑफ चिल्ड्रन्स इन मंथ्स डिवायडेड बाय 150 इंटू अडल्ट डोस. फ्रायडे होऊन डे लक्षात राहून जाते, मंथ्स लक्षात राहून जाते, 150 आपण कसं तर लक्षात ठेवायचं. आणि 1 इयरच्या चाइल्डपेक्षा 1 इयरपेक्षा जे छोटे चाइल्ड आहेत त्यांचं कॅल्क्युलेट करा. नंतर ते बास्टेडो फॉर्म्युला कशासाठी यूज केला जातो, तर बास्टेडो फॉर्म्युला जे चायच्या गावात, तर बास्टेडो फॉर्म्युला कोणता आहे की चाइल्ड डोस इज इक्वल टू एज ऑफ चाइल्ड इन इयर्स +3 डिवायडेड बाय 30. तर हे +3 कोणाची आठवण देते, काउलिंग फॉर्म्युलाची. याच्यामध्ये पण असं +1 होतं ना आणि डिवाइड बाय 24 होतं काउलिंग फॉर्म्युलामध्ये. पण बास्टेडो फॉर्म्युलामध्ये +3 डिवाइड बाय 30 आहे. तर बास्टेडो, आता बास्टर्ड म्हणजे काय, आपण इडियट्स म्हणतात बास्टर्ड्स.
तर ह्याच्याहून बास्टर्ड्स, 3 इडियट्स असं लक्षात ठेवतात. 3 इडियट्स, बास्टर्ड्स, 3 इडियट्स. मग इथं 3 होऊन जाते आणि 30 त्याच्यानुसार लक्षात राहू शकते. बास्टर्ड्स म्हणजे 3 इडियट्स. 3 इडियट्स आपण मूवी नाही का ती, तसं लक्षात राहू शकते की 3 इडियट्स होऊन लक्षात राहू शकते की वरी 3 आहे आणि खाली 30 आहे. नंतर येते क्लार्क फॉर्म्युला. क्लार्क फॉर्म्युला काय आहे? क्लार्क फॉर्म्युला आपण म्हणलं होतं की वेटनुसार डोस कॅल्क्युलेट करत आहे. वरचे सगळे फॉर्म्युला होते ते होते एजनुसार कॅल्क्युलेट करत होते डोसला चाइल्डच्या. पण हे फॉर्म्युला क्लार्क फॉर्म्युला वेटनुसार कॅल्क्युलेट करा. काहीच फरक नाही फॉर्म्युलामध्ये, फक्त वरी वेट ऑफ चिल्ड्रन घ्यायचं इयरच्या जागा डिवाइड बाय 70 का की ॲव्हरेज वेट असते अडल्टचं आहे का कोणत्या पण 70 इंटू अडल्ट डोस. 70 आपला ॲव्हरेज वेट असते ना, माहितीच आहे आपल्याला ह्युमनचं ॲव्हरेज वेट 70 असते की वेट ऑफ चाइल्ड इन केजी डिवाइड बाय 70 इंटू अडल्ट डोस. आणि ह्याला जर पाऊंडमध्ये करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे की पाऊंडला 2 मल्टिप्लाय केलं की केजीला जर आपण मल्टिप्लाय केलं तर पाऊंड की मग सॉरी चाइल्ड हे क्लार्क फॉर्म्युला काय होता? वेट ऑफ चाइल्ड इन केजी डिवाइड बाय 70 इंटू अडल्ट डोस. नंतर जर पाऊंडमध्ये पाहिजे असेल तर ह्या 70ला फक्त 2 न मल्टिप्लाय करायचं, 2 न नाही मल्टिप्लाय करायचं, डायरेक्ट 150 लिहायचं, लक्षात ठेवायचं. नंतर आता जेवढे फॉर्म्युले झालेत आपले तेवढे शॉर्टमध्ये एकदाच असा एक चार्ट बनवायचा आणि लक्षात ठेवायचं कोणत्यामध्ये काय फरक आहे. आपण बघितलं होतं की यंग 12चा आहे, 12 येऊन जाते त्याच्यामध्ये. नंतर डिलिंग दो दिलून 20 लक्षात राहते. नंतर काउलिंग 24 आवर दूध पिला पाहिजे आणि +1 त्याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवायचं. फ्रायडेमध्ये काय आहे की फ्रायडे डे म्हणजे मंथ्स हे लक्षात राहून 150 लक्षात ठेवा. बॅस्टर्डमध्ये 3 इडियट्स, 3 आणि 30 हे पण. क्लार्कमध्ये 70 kg खाली लिहून टाकायचं वरी वेट फक्त. आणि जर पाऊंडमध्ये करायचं असलं 150. नंतर नेक्स्ट फॉर्म्युला राहिला आहे ऑन द बेसिस ऑफ सरफेस एरिया. सरफेस एरिया काय आहे? पूर्ण बॉडीच्या सरफेस एरियावरून कॅल्क्युलेट करायचं असेल तर सेमच आहे की डायरेक्ट लिहून टाकायचं की चाइल्ड डोस इज इक्वल टू बॉडी सरफेस एरिया ऑफ चाइल्ड इन मीटर स्क्वेअर. सरफेस एरिया आहे म्हणजे मीटर स्क्वेअरमध्ये असणार, डिवाइड बाय सरफेस एरिया ऑफ अडल्ट. फॉर एक्झाम्पल एखादा चाइल्ड आहे त्याचा सरफेस एरिया, पूर्ण सरफेस एरिया, हे फॉर्म्युला यूज करणं खूप हार्ड आहे की सरफेस एरिया मोजा, नंतर अडल्टचा सरफेस एरिया मोजा, नंतर कॅल्क्युलेट करा. त्यामुळे हे फॉर्म्युला जास्त यूज होत नाही. काउलिंग हे फॉर्म्युले जास्त यूज होतात. तर फॉर्म्युल्यामध्ये काय लिहिलं आहे की सरफेस एरिया ऑफ चाइल्ड डिवाइड बाय अडल्ट इंटू अडल्ट डोस. लक्षात ठेवून हे कॅडझेलचा फॉर्म्युला हे आहे. आणि जर डिवायडेड बाय 1.37 यूज केलं तर मोस्ट टेलर फॉर्म्युला म्हणतात त्याला, मोस्ट टेलर फॉर्म्युला. जर आपण 1.73 लिहिलं तर मोस्ट टेलर फॉर्म्युला आणि कॅडझेल सरफेस एरिया कॅडझेल झेडून बघितलं होतं हे फॉर्म्युला तयार होऊन जाईल. नंतर डोस फॉल्ट, नंतर आहे डोस फॉर चिल्ड्रन विथ रिस्पेक्ट टू द अडल्ट डोस. म्हणजे अडल्ट डोस किती आहे त्याच्यानुसार डायरेक्ट फ्रॅक्शनमध्ये मी समजा म्हणलं की 500 जर अडल्ट डोस आहे तर त्याचा मी हाफ घेतला तर किती येऊन जाईल? 250 येऊन जाईल. असंच त्या गावविन फॉर्म्युलामध्ये हेच यूज केलं तरी फ्रॅक्शन डोस, अडल्टच्या डोसवरून डायरेक्ट फ्रॅक्शनमध्ये कॅल्क्युलेट, हे लक्षात राहणार नाही की हे लक्षात राहत नाही. सो फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की अडल्ट डोसच्या रिस्पेक्टनुसार कोणता फॉर्म्युला यूज केला जाते की फ्रॅक्शनमध्ये कोणता फॉर्म्युला, फ्रॅक्शन ऑफ अडल्ट डोस. तर गावबिन फॉर्म्युला हे लक्षात राहणार नाही. या फक्त गावबिन फॉर्म्युला अडल्टच्या डोसचं फ्रॅक्शन यूज करून डिटरमाइन केला जातो, तो फॉर्म्युला गावबिन फॉर्म्युला आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. तर या लेक्चरमध्ये खूप फास्ट शिकवलंय, बट हे फक्त रिव्हिजनसाठी आहे. टाटा, बाय बाय.